नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज आपण 15 ते 21 सप्टेंबर 2021चे जेवढे वीकली करंट अफेअर्स होत असतील ते सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे 15 ते 21 सप्टेंबरचे जेवढेही करंट अफेअर्सचे क्वेश्चन असतील मित्रांनो, त्या सर्वांचे आज आपण रिव्हिजन बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि वळूया पहिल्या प्रश्नाकडे। मग पहिला प्रश्न आहे आपला, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये कोणत्या खेळाडूने पहिलेच विजेतेपद जिंकले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, डॅनिल मेदेवने। तर मित्रांनो, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी या प्रकारामध्ये डॅनिल मेदेव या खेळाडूने पहिलेच विजेतेपद जिंकले। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, एडीबीने म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकने महाराष्ट्रातील ग्रामीण कनेक्टिव्हिटी सुधारवण्यासाठी वाढीव वित्तपुरवठा म्हणून किती कर्ज मंजूर केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, USD 300 दशलक्ष डॉलर। म्हणजे USD म्हणजे काय मित्रांनो, तर डॉलर। मग 300 दशलक्ष डॉलर इतके। तर एडीबीने म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकने महाराष्ट्रातील ग्रामीण कनेक्टिव्हिटी सुधारवण्यासाठी वाढीव वित्तपुरवठा म्हणून 300 दशलक्ष डॉलर इतके कर्ज मंजूर केले। मग कशासाठी मंजूर केले? तर भारत सरकार आणि एडीबी बँकेने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे कर्ज मंजूर केले। किती? 300 दशलक्ष डॉलर। प्रश्न तिसरा, कोणत्या राज्य सरकारच्या नीट विरोधी विधानसभेत मांडलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाली? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू सरकारच्या। तर मित्रांनो, तामिळनाडू सरकारच्या नीट विरोधी विधानसभेत मांडलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाली। मग नीट म्हणजे काय? तर नीट एक परीक्षा आहे, नॅशनल एंट्रन्स कम इलिजिबिलिटी टेस्ट। मग तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर MK स्टॅलिन, लक्षात ठेवायचं। प्रश्न चौथा, अलीकडेच ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन झाले तर ते कोण होते? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, ए आणि बी। म्हणजे ते ए आणि बी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, तसेच माजी केंद्रीय मंत्री सुद्धा होते। ते कोण? ऑस्कर फर्नांडिस हे। मग त्यांचे निधन झाले तर ते कोण होते? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री होते। प्रश्न पाचवा, कोणत्या देशात कर्करोग निदानाच्या जलद रक्त चाचण्या सुरू केल्या? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, ब्रिटन या देशामध्ये। तर मित्रांनो, ब्रिटन या देशामध्ये कर्करोग निदानाच्या जलद रक्त चाचण्या सुरू केल्या। प्रश्न सहावा, प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवत चला, आपण रिव्हिजन करत आहोत। अलीकडेच भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या वतीने कोणत्या संवादाची स्थापना झाली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, CAMFD। तर मित्रांनो, अलीकडेच भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या वतीने कोणत्या संवादाची स्थापना झाली? तर CAMFD। मग आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी, हे सर्वांना माहीत आहे। मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर जो बायडेन। आणि CAMFD म्हणजे काय? तर क्लायमेट ॲक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग। प्रश्न सातवा, हिंदी भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 14 सप्टेंबर या दिवशी। तर मित्रांनो, हिंदी भाषा दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं। प्रश्न आठवा, भारत आणि ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मंत्रिस्तरीय संवाद बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली येथे। तर मित्रांनो, भारत आणि ऑस्ट्रेलिया या द्विपक्षीय मंत्रिस्तरीय संवाद बैठक कोणत्या ठिकाणी झाली होती? तर नवी दिल्ली येथे। नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहे? तर अरविंद केजरीवाल। आणि नवी दिल्ली काय आहे? तर एक केंद्रशासित प्रदेश आहे। या केंद्रशासित प्रदेशात भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशाची द्विपक्षीय मंत्रिस्तरीय संवाद बैठक आयोजित केली होती। प्रश्न नववा, आंतरराष्ट्रीय दक्षिण सहकार्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 12 सप्टेंबर या दिवशी। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय दक्षिण सहकार्य दिवस हा 12 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। मग प्रश्न 10वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात सरदार धाम भवनचे उद्घाटन केले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, अहमदाबाद येथे। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद या शहरामध्ये सरदार धामचे उद्घाटन केले। अहमदाबाद कुठे आहे? तर गुजरात या राज्यामध्ये। आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर भूपेंद्र पटेल। प्रश्न 11वा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने रोज 3 लाख व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, तेलंगणा सरकारने।
तर मित्रांनो, तेलंगणा या राज्य सरकारने रोज 3 लाख व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. मग तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर के. चंद्रशेखर. प्रश्न 12वा, अमेरिकेच्या एका अभ्यासामध्ये खालीलपैकी कोणती लस ही डेल्टा उपप्रकारावर जास्त प्रभावी आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, मॉडर्ना ही लस. तर मित्रांनो, अमेरिकेच्या एका अभ्यासामध्ये खालीलपैकी मॉडर्ना ही लस डेल्टा या उपप्रकारावर जास्त प्रभावी आहे. डेल्टा हा आपल्या कोविड विषाणूचा प्रकार आहे मित्रांनो. प्रश्न 13वा, नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या शहरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, न्यूझीलंड या देशाच्या. तर मित्रांनो, न्यूझीलंड या देशाच्या सर्वात मोठ्या शहरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मग न्यूझीलंडमध्ये सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर ऑकलँड ही सिटी सर्वात मोठी आहे. आणि केव्हा लागू करण्यात आली होती ही टाळेबंदी? तर 14 सप्टेंबर रोजी. मग न्यूझीलंडच्या राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर जॅसिंडा अर्डन, महिला आहेत त्या. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 14वा, गांधी स्मृती आणि दर्शन समितीच्या उपाध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, विजय गोयल यांची. तर मित्रांनो, गांधी स्मृती आणि दर्शन समितीच्या उपाध्यक्षपदावर विजय गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. आणि ते कोण होते? तर ते माजी केंद्रीय मंत्री होते. प्रश्न 15वा, कोणत्या राज्य सरकारने आणखी 6 महिन्यांसाठी त्या राज्याला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, आसाम राज्य सरकारने. तर मित्रांनो, आसाम या राज्य सरकारने आणखी 6 महिन्यांसाठी त्या राज्याला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले. प्रश्न 16वा, जागतिक प्रथमोपचार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, सप्टेंबर महिन्याचा दुसरा शनिवार. तर मित्रांनो, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा केला जातो. मग 2021ची थीम काय आहे जागतिक प्रथमोपचार दिवसची? तर प्रथमोपचार आणि रस्ता सुरक्षा. दिवस आणि दिवसाच्या थीम लक्षात ठेवायच्या आणि थीम ही दरवर्षी चेंज होत राहते मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. प्रश्न 17वा, ASOSAIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, GC मुर्मू यांची. तर मित्रांनो, ASOSAIच्या अध्यक्षपदी GC मुर्मू यांची निवड करण्यात आली. मग ASOSAI म्हणजे काय मित्रांनो? तर एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम अडल्ट इन्स्टिट्यूशन्स. प्रश्न 18वा, तमिळनाडू सरकारने कोणाची पुण्यतिथी महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, सुब्रमण्यम भारती यांची. तर मित्रांनो, तमिळनाडू सरकारने सुब्रमण्यम भारती यांची पुण्यतिथी ही महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मग त्यांची पुण्यतिथी केव्हा असते? तर 11 सप्टेंबर दिवशी. नाही मित्रांनो, त्यांची पुण्यतिथी इथे मिस्टेक झालेली मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तमिळनाडू सरकारने सुब्रमण्यम भारती यांची पुण्यतिथी ही महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न 19वा, कोणत्या संस्थेमध्ये डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक स्थापन करण्यात आले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. तर मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या संस्थेमध्ये डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक स्थापन करण्यात आले आहे. मग उद्घाटन केव्हा झालं होतं त्याचं? तर 10 सप्टेंबर रोजी. प्रश्न 20वा, कोणकोणत्या संस्थांनी देशभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज 2021 कार्यक्रमाचे आयोजन केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. तर मित्रांनो, नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन आणि इस्रो या 3 संस्थांनी देशभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ATL स्पेस चॅलेंज 2021 कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रश्न पुढचा, कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या मुक्त हवेत नेचर ओपन एअर फर्नरी नर्सरीची स्थापना करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, उत्तराखंड राज्यात. तर मित्रांनो, उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या मुक्त हवेत नेचर म्हणजे ओपन एअर फर्नरी नर्सरीची स्थापना करण्यात आली. आणि उत्तराखंडमधील कुठे? तर राणीखेत येथे. प्रश्न 22वा, कोणता देश जगातील पहिला असा देश ठरला आहे जिथे नवीन घरामध्ये विद्युत वाहनांसाठी चार्जर सुविधा प्रस्तावित करणे बंधनकारक असेल? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, इंग्लंड या देशामध्ये. तर मित्रांनो, इंग्लंड देश हा जगातील पहिला असा देश ठरला आहे जिथे नवीन घरामध्ये विद्युत वाहनांसाठी चार्जर सुविधा प्रस्थापित करणे बंधनकारक असेल.
आणि हा कायदा कोणी लागू केला आहे, तर मग हा कायदा ब्रिटिश सरकारने 2021 साली यासंबंधी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटिश सरकार म्हणजे इंग्लंड देशातच मित्रांनो. प्रश्न 23वा, कोणत्या राज्य सरकारने फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, दिल्ली. दिल्ली म्हणजे मित्रांनो हे राज्य सुद्धा म्हणू शकतो आपण, केंद्रशासित प्रदेश, आणि ते केंद्रशासित प्रदेश आहे. पण मित्रांनो अजून त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही आहे, म्हणून त्याला आपण सध्या केंद्रशासित प्रदेश म्हणू. म्हणजे मग या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशमध्ये किंवा राज्यामध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे दिल्ली सरकारने. मग का दिला आहे, तर दिल्लीतील वाढते प्रदूषण विचारात घेता हा निर्णय दिल्ली सरकारने दिला आहे. प्रश्न 24वा, बार्टी या संस्थेसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने किती कोटींच्या अनुदानाची घोषणा केली आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 91.50 कोटीची. तर मित्रांनो बार्टी या संस्थेसाठी, कोणत्या संस्थेसाठी? बार्टी या संस्थेसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने 91.50 कोटी या अनुदानाची घोषणा केली आहे. प्रश्न 25वा, समाज माध्यमांवर गैरमाहिती प्रसारित करण्यामध्ये कोणता देश आघाडीवर आहे? तर योग्य आन्सर आहे आपला भारत देश हा त्यामध्ये आघाडीवर आहे. किती टक्क्यांनी? 15.94% आपला भारत देश हा आघाडीवर आहे. मग मित्रांनो कोणत्या अहवालानुसार हा देश, आपला भारत देश आघाडीवर आहे? हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे, म्हणजे कोणी काढला आहे अहवाल? तर प्रिव्हलन्स अँड सोशल ॲनालिसिस ऑफ कोविड-19 मिसइन्फॉर्मेशन इन 138 कंट्रीज या अहवालानुसार 138 देशामध्ये आपला भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आहे. आणि प्रकाशक कोण आहे मग या अहवालाचं? तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन या अहवालाचे ते प्रकाशक आहे. आणि हा अहवाल कोणी जाहीर केला आहे? तर प्रिव्हलन्स अँड सोशल ॲनालिसिस ऑफ कोविड-19 मिसइन्फॉर्मेशन इन 138 कंट्रीज, म्हणजे 138 देशामध्ये आपला भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आहे. आणि त्यानंतर मित्रांनो पहिला क्रमांक, त्यानंतर मग 2 नंबर अमेरिका हा देश आहे आणि 9.74% आणि 3 नंबर कोणता देश आहे? तर ब्राझील हा देश आहे 8.57% आणि मग 4 नंबर कोणता देश आहे? तर स्पेन हा देश आहे 8.3%. म्हणजे हे 4 देश आघाडीवर आहे. आपला भारत पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे, तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील हा देश आहे आणि चौथ्या क्रमांकावर स्पेन हा देश आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. प्रश्न 26वा, राजभाषेचा कीर्ती पुरस्कार कोणत्या बँकेला देण्यात आला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, बँक ऑफ महाराष्ट्र. तर मित्रांनो राजभाषेचा कीर्ती पुरस्कार हा बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेला देण्यात आला आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 27वा, अलीकडेच कोणत्या 2 देशांनी लागोपाठ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशाने लागोपाठ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 28वा, कोणत्या कंपनीने REX MK2 नामक रिमोट सेन्सिंग कंट्रोल सशस्त्र रोबोट वाहन तयार केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री. तर मित्रांनो इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री या कंपनीने REX MK2 म्हणजे 2 असं नामक रिमोट सेन्सिंग कंट्रोल सशस्त्र रोबोट वाहन तयार केले आहे. मग हे जे वाहन आहे हे युद्ध क्षेत्रात प्रभावी राहील. तसेच हे वाहन कशासाठी मदत करेल? तर घुसखोरांचा मागोवा घेऊ शकते आणि गोळीबार करू शकते, याच्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल. प्रश्न 29वा, जागतिक लसिताबुर्द जागृती दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 15 सप्टेंबर. तर मित्रांनो जागतिक लसिताबुर्द जागृती दिवस हा 15 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. मग मित्रांनो हा जो आजार आहे, ह्या लसिताबुर्द या आजाराविषयी जागृती वाढवण्यासाठी हा दिवस 15 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि हा आजार काय आहे मित्रांनो? तर हा कर्करोगाचा एक सामान्य प्रकार आहे. प्रश्न 30वा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट उडान याचा प्रारंभ केला आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, IIT मुंबई या संस्थेने. तर मित्रांनो IIT मुंबई या संस्थेने प्रोजेक्ट उडान याचा प्रारंभ केला आहे. आणि केव्हा केला? 14 सप्टेंबर 2021 रोजी हिंदी दिवसाच्या निमित्ताने याचा प्रारंभ केला आहे. कोणी? IIT मुंबई या संस्थेने. कशाचा? प्रोजेक्ट उडान याचा प्रारंभ केला आहे. प्रश्न 31वा, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस केव्हा साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 15 सप्टेंबर या दिवशी.
तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस हा 15 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि का साजरा केला जातो लोकशाही दिवस? तर मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी. आता लोकशाहीचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे मित्रांनो. आणि आपल्या भारतात सुद्धा लोकशाही नांदते हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून 15 सप्टेंबर हा दिवस मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी हा दिवस 15 सप्टेंबरला साजरा केला जातो. कोणता दिवस? आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. प्रश्न 32वा. खालीलपैकी कोणती कंपनी इस्रो संस्थेसोबत औपचारिकपणे करार करणारी पहिली अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी ठरली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, स्कायरूट एरोस्पेस कंपनी. तर मित्रांनो, स्कायरूट एरोस्पेस कंपनी ही इस्रो संस्थेसोबत औपचारिकपणे करार करणारी पहिली अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी ठरली. इस्रो ही आपल्या भारताची एजन्सी आहे मित्रांनो, स्पेस एजन्सी. प्रश्न 33वा. 15 सप्टेंबर अभियंता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्ताने साजरा केला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. हा त्यांचा फोटो. तर मित्रांनो, 15 सप्टेंबर हा दिवस मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. मग मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म केव्हा झाला होता? तर 15 सप्टेंबर 1861 मध्ये. आणि त्यांचा मृत्यू केव्हा झाला होता? तर 14 एप्रिल 1962 मध्ये. आणि मित्रांनो, ते कोण होते? तर ते इंजिनियर होते, म्हणजे ते सिव्हिल इंजिनियर होते, स्थापत्य अभियंता ते होते. आणि ते आधुनिक भारताचे अभियंता होते. आणि आपल्या भारतामध्ये भारतरत्नाने सन्मानित ते एकमेव इंजिनियर आहे मित्रांनो. आतापर्यंत भारतरत्न हा पुरस्कार कोणत्याही इंजिनियरला मिळालेला नाही आहे. आणि त्यांच्याच मग यांच्या जयंतीनिमित्ताने म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्ताने हा 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न 34वा. कोणत्या संस्थेने त्याच्या पहिल्या खाजगी अंतराळ उड्डाण मोहिमेअंतर्गत प्रक्षेपकाने 4 व्यक्तींना अंतराळात पाठवले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, स्पेसएक्स या कंपनीने. तर मित्रांनो, स्पेसएक्स या संस्थेने त्याच्या पहिल्या खाजगी अंतराळ उड्डाण मोहिमेअंतर्गत प्रक्षेपकाने 4 व्यक्तींना अंतराळात पाठवले. हे 4 व्यक्ती कोण होते मित्रांनो? तर हे 4 सामान्य व्यक्ती होते. आणि स्पेसएक्स काय आहे? तर ही अमेरिकेची प्रायव्हेट कंपनी आहे. म्हणजे अमेरिकेची स्पेस एजन्सी काय आहे? तर नासा. आणि नासाची ही प्रायव्हेट कंपनी आहे, म्हणजे नासाची ही प्रायव्हेट स्पेस एजन्सी आहे. काय? स्पेसएक्स. आणि इस्रो ही आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे. नासा ही अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे. प्रश्न मग आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू. 15 सप्टेंबर रोजी या 4 व्यक्तींना काय प्रश्न पाहिला मित्रांनो आपण? 15 सप्टेंबर रोजी या 4 व्यक्तींना अंतराळात पाठवले होते. कशामार्फत? तर पहिल्या खाजगी अंतराळ उड्डाण मोहिमेअंतर्गत. कोणी पाठवले होते? स्पेसएक्स या संस्थेने. स्पेसएक्स काय आहे? अमेरिकेची प्रायव्हेट एजन्सी आहे. आणि मग मित्रांनो, त्यांना पृथ्वीची प्रदक्षिणा घडवून दिली जाणार आहे. तसेच त्याचा मोटो काय होता मग? तर फॉर द बेनिफिट ऑफ ऑल, म्हणजे सर्वांच्या फायद्यासाठी. प्रश्न 35वा. कोणत्या दिवशी ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, 16 सप्टेंबर या दिवशी. तर मित्रांनो, 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात. याची संकल्पना काय आहे 2021ची? तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कीपिंग अस अवर फूड अँड वॅक्सिन्स कूल. प्रश्न 36वा. कोणत्या विमानतळाला CBICने अधिसूचित विमानतळ घोषित केले आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, कुशीनगर विमानतळाला. तर मित्रांनो, कुशीनगर या विमानतळाला CBICने अधिसूचित विमानतळ घोषित केले आहे. मग हे विमानतळ कुठे आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न 37वा. अलीकडेच एका आभासी समारंभात नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल मेडल 2020 पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते. तर मित्रांनो, अलीकडेच एका आभासी समारंभात नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल मेडल 2020 पुरस्कार हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला आहे. आणि मग उपराष्ट्रपती कोण आहे आपल्या भारताचे? तर एम व्यंकय्या नायडू, म्हणजे उपराष्ट्रपती हे एम व्यंकय्या नायडू आहे, राष्ट्रपती हे रामनाथ कोविंद आहे, आणि पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आहे, सर्वांना माहीत आहे. मग हा पुरस्कार केव्हा देण्यात आला? तर 15 सप्टेंबर 2021 रोजी हा पुरस्कार देण्यात आला. आणि कोणाला देण्यात आला होता मग हा पुरस्कार? राष्ट्रपतींच्या हस्ते. तर 51 आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि परिचारिकांना. परिचारिका म्हणजे काय मित्रांनो? तर नर्स. आणि भारत सरकारतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार आहे. तसेच या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर 50,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र आणि एक पदक. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. कोणता पुरस्कार आहे मित्रांनो? तो नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल मेडल 2020 पुरस्कार. इम्पॉर्टंट असतो हा पुरस्कार, लक्षात ठेवायचं.
आणि मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचे हे प्रश्न पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे पूर्ण एक्सप्लेनेशन या प्रश्नांचं पाहायचं असेल तर आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन केलेलं असतं. आणि हे आपण आता रिव्हिजन करत आहोत मित्रांनो. मग प्रश्न 38वा, कोणत्या राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, छत्तीसगड या राज्य सरकारने. तर मित्रांनो, छत्तीसगड या राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. मग का केला प्रारंभ छत्तीसगड सरकारने, केव्हा केला? तर 10 सप्टेंबर 2021 रोजी. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? तर किरकोळ तृणधान्य पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांना सस्ता भाव देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. प्रश्न 39वा, कोणत्या संस्थेने शून्य प्रदूषण वितरण करणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शून्य नावाचा उपक्रम सुरू केला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, नीती आयोग या संस्थेने. तर मित्रांनो, नीती आयोग या संस्थेने शून्य प्रदूषण वितरण करणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शून्य नावाचा उपक्रम सुरू केला. आणि केव्हा सुरू केला? तर 15 सप्टेंबर 2021 रोजी हा उपक्रम सुरू केला. प्रश्न 40वा, कोणत्या संस्थेने कारखान्यामधील ब्लास्ट फर्नेस गॅसमधून निघणाऱ्या CO2 वायूला गोळा करण्याची सुविधा असलेला भारतातील पहिलाच कारखाना कार्यरत केला? कोणत्या वायूला? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड मित्रांनो. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, टाटा स्टील या कंपनीने. तर मित्रांनो, टाटा स्टील या कंपनीने म्हणजे या संस्थेने कारखान्यामधील ब्लास्ट फर्नेस गॅसमधून निघणाऱ्या CO2 वायूला गोळा करण्याची सुविधा असलेला भारतातील पहिलाच कारखाना कार्यरत केला. भारतातील पहिलाच कारखाना आहे मित्रांनो हा. मग CO2 वायू हा कशामधून निघतो? तर ब्लास्ट फर्नेस गॅसमधून निघतोय, लक्षात ठेवायचं. आणि मग केव्हा सुरू केला हा कारखाना? तर 14 सप्टेंबर 2021 रोजी. आणि त्याला काय नाव देण्यात आलं आहे? तर कार्बन कॅप्चर प्लॅन्ट असं त्याला नाव देण्यात आलं. हे नाव त्याचं लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. आणि कुठे सुरू करण्यात आला हा कारखाना? तर जमशेदपूर येथे. प्रश्न 41वा, एक्झरसाइज पीसफुल मिशन 2021 हा कोणत्या सदस्य राष्ट्रांद्वारा होणारा एक संयुक्त दहशतवादी विरोधी युद्ध सराव आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, SCO. तर मित्रांनो, एक्झरसाइज पीसफुल मिशन 2021 हा SCO या सदस्य राष्ट्रांद्वारा होणारा एक संयुक्त दहशतवादी विरोधी युद्ध सराव आहे. मग हे कितवं संस्करण होतं? हे 6वं संस्करण होतं आणि रशिया देशातील ओरेनबर्ग येथे. आणि केव्हा आयोजित करण्यात आला होता हा युद्ध सराव? तर 13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2021 या दरम्यान. आणि SCO म्हणजे काय मग मित्रांनो? तर शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शंघाय सहकार्य संघटना. कारण SCO सदस्य राष्ट्रांद्वारा होणारा हा एक संयुक्त दहशतवादी विरोधी युद्ध सराव होता. प्रश्न 42वा, अलीकडेच कोणत्या देशाने SLBM नावाचे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, दक्षिण कोरिया. तर मित्रांनो, दक्षिण कोरिया या देशाने SLBM नावाचे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. केव्हा केले होते? 15 सप्टेंबर 2021 रोजी. मग हे जे मित्रांनो, आपण यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट बघू की हे जे SLBM नावाचे क्षेपणास्त्र होतं हे आधी कोणत्या देशामध्ये होतं? अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स, भारत आणि दक्षिण कोरिया. आणि आता अशी प्रणाली विकसित करणारा हा अण्वस्त्रधारी नसलेला पहिला देश बनला आहे. कोणता देश? तर दक्षिण कोरिया. आणि याआधी कोणत्या देशाकडे होतं हे क्षेपणास्त्र? तर अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स, भारत आणि दक्षिण कोरिया. आणि आता त्यानंतर कोणता देश बनला आहे? तर दक्षिण कोरिया हा देश बनला आहे. आता या दक्षिण कोरिया या देशाकडे सुद्धा हे SLBM नावाचं क्षेपणास्त्र असणार आहे आणि या देशाने हे प्रक्षेपित केलं आहे. प्रश्न 43वा, कोणत्या संस्थेला युनेस्को इंडिया या संस्थेच्या वतीने युनेस्को किंग सेजोंग लिटरसी प्राइज 2021 देण्यात आला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. तर मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग या संस्थेला युनेस्को इंडिया या संस्थेच्या वतीने युनेस्को किंग सेजोंग लिटरसी प्राइज 2021 देण्यात आला आहे. प्रश्न 44वा, कोणत्या देशाकडे भारतीय नौदलाने त्याचे डॉर्नियर विमान भाडेतत्वावर सुपूर्द केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, मॉरिशस या देशाकडे. तर मित्रांनो, मॉरिशस या देशाकडे भारतीय नौदलाने त्याचे डॉर्नियर विमान भाडेतत्वावर सुपूर्द केले आहे. आणि कोणाकडे सुपूर्द केले आहे? तर मॉरिशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलाकडे. कोणी सुपूर्द केले आहे? तर आपल्या भारतीय नौदलाने.
आणि विमानदलाच्या मेरीटाईम एअर स्क्वॅड्रनमध्ये ते जोडले जाणार आहे. प्रश्न 45वा. नुकतेच नॅशनल अकॅडमिक एक्सलन्स पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, डॉक्टर शशांक जोशी यांना. तर मित्रांनो, नुकतेच डॉक्टर शशांक जोशी यांना नॅशनल अकॅडमिक एक्सलन्स पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मग ते कोण आहे मित्रांनो? तर ते मधुमेह तज्ज्ञ आणि कोरोना कृती दलाचे ते सदस्य आहेत. तसेच मग या पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे? काय आहे? तर नॅशनल अकॅडमिक एक्सलन्स पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक. तसेच त्यांना मग हा पुरस्कार का देण्यात आला? तर कोरोना काळात त्यांनी गेल्या 1.5 वर्षापासून अधिक काळ डॉक्टरांचे प्रशिक्षण घेतले. तसेच कोरोनाच्या जनजागृतीच्या कार्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रश्न 46वा. चीन देशाचे कोणते 3 अवकाशवीर म्हणजे ॲस्ट्रॉनॉट म्हणतात तर इंग्लिशमध्ये 90 दिवसांनी पृथ्वीवर परतले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. तर मित्रांनो, चीन देशाचे नी हेरोंग, लिट बोमिंग, टेंग हँगोबो हे 3 अवकाशवीर म्हणजे हे 3 ॲस्ट्रॉनॉट 90 दिवसांनी पृथ्वीवर परतले. मग मित्रांनो, ते देशाच्या पहिल्या अवकाश स्थानकात राहिले होते. म्हणजे देशाच्या पहिल्या अवकाश स्थानकात ते गेले होते आणि तिथे ते राहिले आणि 90 दिवसानंतर मग ते 17 जूनला अवकाश स्थानकातून ते घरी म्हणजे ते परतले देशाकडे. आणि ते कोणत्या विमानाने, कोणत्या अवकाशयानाने परतले? तर शेनजाऊ 12 या अवकाशयानाने ते वापस परतले. हे नाव लक्षात ठेवायचं, शेनजाऊ 12 ह्या त्या अवकाशयानाचं नाव आहे. आणि याच्याने ते परतले वापस आले. आणि ते कुठे थांबले होते? तर पॅराशूटच्या माध्यमातून ते गोबीच्या वळवांटात उतरले होते. प्रश्न 47वा. अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोणत्या देशासोबत व्यवहार बंद केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, अफगाणिस्तान या देशासोबत. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तान या देशासोबत व्यवहार बंद केले. मग काय व्यवहार बंद केले? तर अजून जागतिक समुदायाने या देशाला मान्यता दिलेली नाही आहे, म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या अफगाणिस्तान या देशासोबत व्यवहार बंद केले. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय मित्रांनो? तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. प्रश्न 48वा. मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्नांचे इम्पॉर्टंट पॉईंटसुद्धा करून देत आहे. तर तुम्ही नीट ऐकत चला, नीट लक्षात ठेवत चला, लक्षात ठेवत चला आणि लक्षात राहत नसेल तर एका वहीमध्ये नोट डाऊन करत चला. कोणत्या संस्थेने भारताचे पहिलेच युरो ग्रीन बॉन्ड सादर केले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, PFC या संस्थेने. हा त्याचा लोगो. तर मित्रांनो, PFC या संस्थेने भारताचे पहिलेच युरो ग्रीन बॉन्ड सादर केले. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि किती रकमेचे असणार आहे मग ते युरो ग्रीन बॉन्ड? तर 300 दशलक्ष युरो इतक्या रकमेचे ते असणार आहे. मग ही PFC म्हणजे काय मित्रांनो? PFC संस्था काय आहे? तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे भारतीय वित्तीय संस्था. आपल्या भारताची ती एक वित्तीय संस्था आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. लक्षात ठेवायचं. प्रश्न 49वा. कोणत्या केंद्रशासित प्रदेशने मिशन 1 ग्रामपंचायत 1 DigiPay सखीचा प्रारंभ केला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, जम्मू काश्मीर. तर मित्रांनो, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशने मिशन 1 ग्रामपंचायत 1 DigiPay सखीचा प्रारंभ केला आहे. प्रश्न 50वा. जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, 17 सप्टेंबर या दिवशी. तर मित्रांनो, जागतिक रुग्ण सुरक्षा हा दिवस 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. मग हा दिवस का साजरा केला जातो जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस? तर रुग्णांच्या सुरक्षितेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी. आणि मग जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस 2021ची थीम काय आहे मित्रांनो? संकल्पना काय आहे? तर सुरक्षित मातृत्व, नवजात निगा म्हणजे सेफ मॅटर्नल अँड न्यूबॉर्न केअर. लक्षात ठेवायचं. प्रश्न 51. नुकतेच कोणत्या बँकेला RBIने MD आणि CEOच्या अनुपस्थितीत कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक संचालक मंडळाची स्थापना केली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, उज्जीवन लघु वित्त बँकेने. तर मित्रांनो, उज्जीवन लघु वित्त बँकेने कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक संचालक मंडळाची स्थापना केली MD आणि CEOच्या अनुपस्थितीत. केव्हा स्थापना केली? तर 15 सप्टेंबर 2021 रोजी. प्रश्न 52वा. अलीकडेच कोणत्या 3 ठिकाणी ईशान्य राज्यांसाठी NIELIT केंद्र स्थापन करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. तर मित्रांनो, अलीकडेच मणिपूर येथे मणिपूर राज्यातील चुराचंदपूर येथे, आसाम राज्यातील
कोकराझार येथे आणि आसाम राज्यातील तेजपूर येथे. म्हणजे आसाम राज्यातील कोकराझार आणि तेजपूर येथे, तसेच मणिपूर राज्यातील चुराचंदपूर येथे या 3 ठिकाणी ईशान्य राज्यांसाठी NIELIT केंद्र स्थापन करण्यात आले. मग हे केंद्र काय आहे तर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. प्रश्न पुढचा बघू. NCCच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदावर कोण असणार आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजे बैजयंत पांडा हे असणार आहे. तर मित्रांनो, NCCच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदावर बैजयंत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मग हा NCCचा लोगो. मग सर्वसमावेशक आढाव्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ही समिती नेमली आहे. का नेमली होती ही समिती तर सर्वसमावेशक आढाव्यांसाठी संरक्षण मंत्रालयाने ही समिती नेमली आहे. मग मित्रांनो, संरक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहे तर राजनाथ सिंह हे आहेत. आणि NCC काय आहे तर मग NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स. प्रश्न 54. 18 सप्टेंबर 2021 रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी पंजाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. तर मित्रांनो, 18 सप्टेंबर 2021 रोजी पंजाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. कोण होते मग पंजाब राज्याचे मुख्यमंत्री तर कॅप्टन अमरिंदर सिंग. लक्षात ठेवायचं. केव्हा त्यांनी राजीनामा दिला तर 18 सप्टेंबर 2021 रोजी. आणि मित्रांनो, त्यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी राजीनामा दिला आणि 19 सप्टेंबर 2021 रोजी पंजाब राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर चरणजीत सिंह चन्नी यांची नियुक्ती करण्यात आली. तर हा सुद्धा प्रश्न आपण पुढे बघणार आहोत. बघू 55वा प्रश्न. अलीकडेच पंजाब राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी चरणजीत सिंह चन्नी यांची. मी आता सांगितलं मित्रांनो तुम्हाला की अलीकडेच पंजाब राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर चरणजीत सिंह चन्नी यांची नियुक्ती करण्यात आली. तर आपण काय पाहिलं 18 सप्टेंबर रोजी त्यांनी म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला पंजाब राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि लगेच दुसऱ्या दिवशी चरणजीत सिंह चन्नी यांची नियुक्ती करण्यात आली पंजाब राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर. प्रश्न 56. कोणत्या राष्ट्रांसोबत संयुक्त राज्य अमेरिका या देशाने हिंद पॅसिफिक क्षेत्रासाठी एक नवीन त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी स्थापन करण्याची घोषणा केली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या 2 राष्ट्रांसोबत संयुक्त राज्य अमेरिका या देशाने म्हणजे अमेरिका या देशाने हिंद पॅसिफिक क्षेत्रासाठी एक नवीन त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी स्थापन करण्याची घोषणा केली. केव्हा केली तर 15 सप्टेंबर 2021 रोजी. आणि मग ती त्रिपक्षीय भागीदारी काय असणार आहे तर ऑकस नामक भागीदारी स्थापन करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. कोणी? अमेरिका या देशाने. मग त्याचं नाव काय असणार आहे तर ऑकस त्याचं नाव असणार आहे. आणि मित्रांनो, त्रिपक्षीय म्हणजे काय मग तर ऑस्ट्रेलिया ब्रिटन आणि अमेरिका या 3 देशांची ती त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी स्थापन करण्यात आली आहे. काय नाव आहे त्याचं? ऑकस. प्रश्न 57. एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. करंट अफेअरमध्ये कोणताच प्रश्न हा असा काही नसतो. प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असतो. त्यासाठी प्रत्येक प्रश्नावर आपण भर द्यायला पाहिजे. अलीकडे साहित्य अकादमीचा अनुवादासाठी 2020चा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी ए आणि बी. मग ए आणि बी कोण आहे तर ए सोनाली नवांगुड आणि बी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी. तर मित्रांनो, अलीकडे साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा 2020चा पुरस्कार हा सोनाली नवांगुड आणि डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना देण्यात आला. मग मित्रांनो, सोनाली नवांगुड यांना हा पुरस्कार मराठी अनुवादासाठी देण्यात आला आणि डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना हा पुरस्कार संस्कृत अनुवादासाठी देण्यात आला. मग साहित्य अकादमीचा हा पुरस्कार आहे तर मग या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर 50,000 रोख आणि ताम्रपट. प्रश्न 58. कोणत्या संस्थेने भारतीय स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांसाठी तारांगण विषयक अभिनय संशोधन स्पर्धेचे आयोजन केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी माय गव्हर्नमेंट इंडियाने. तर मित्रांनो, माय गव्हर्नमेंट इंडियाने भारतीय स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांसाठी तारांगण विषयक अभिनय संशोधन स्पर्धेचे आयोजन केले. हा माय गव्हर्नमेंट इंडियाचा लोगो. स्थापना केली झाली होती त्याची तर 26 जुलै 2014 प्रश्न पुढचा. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित म्हणजे NSICच्या CMD पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अलका नागिया अरोरा यांची. तर मित्रांनो, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित NSICच्या CMD पदावर
अलका नांगिया अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली. मग त्यांनी केव्हा पदभार स्वीकारला? 14 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. आपण काय पाहिलं मित्रांनो, कशावर त्यांची CMD पदावर नियुक्ती करण्यात आली? तर NSICच्या पदावर त्यांची CMD पदावर नियुक्ती करण्यात आली. मग NSIC काय आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण 2 पॉईंट बघून घेऊ. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे NSIC हा त्याचा लोगो आहे. स्थापना केव्हा झाली होती? 1955 मध्ये आणि मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे. लक्षात ठेवायचं. प्रश्न 60. जागतिक बांबू दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी 18 सप्टेंबर या दिवशी. तर मित्रांनो, जागतिक बांबू दिवस हा 18 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. मग काय साजरा करतात हा दिवस? तर बांबूच्या फायद्यांविषयी जागृती वाढवण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. कोणता दिवस? जागतिक बांबू दिवस. केव्हा साजरा केला जातो? 18 सप्टेंबर रोजी. मग जागतिक बांबू दिवस 2021ची थीम काय आहे, संकल्पना काय आहे? तर प्लांट बांबू, इट इज टाइम टू प्लांट बांबू. म्हणजे बांबू प्लांट करा, बांबू लावा, ही बांबू लावण्याची वेळ आहे, असं त्याचा मराठीत अर्थ होतो. प्रश्न 61. कोणाच्या हस्ते कौशल परिसंस्थेमध्ये दिलेल्या योगदानासाठी 41 प्रशिक्षकांना कौशलाचार्य पुरस्कार 2021 देण्यात आला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते. तर मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते कौशल परिसंस्थेमध्ये दिलेल्या योगदानासाठी 41 प्रशिक्षकांना कौशलाचार्य पुरस्कार 2021 देण्यात आला. किती प्रशिक्षकांना देण्यात आला पुरस्कार? तर 41 प्रशिक्षकांना. लक्षात ठेवायचं. कोणाच्या हस्ते? धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते. मग धर्मेंद्र प्रधान हे कोण आहे मित्रांनो? तर केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल विकास मंत्री हे आहेत. आणि यांच्या आधी कोण होते केंद्रीय शिक्षण मंत्री? तर रमेश पोखरियाल हे होते. लक्षात ठेवायचं. प्रश्न 62. अलीकडे CSTO शिखर संमेलन 2021ची बैठक कोणत्या शहरात आयोजित झाली होती? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी दुशान्बे या शहरामध्ये. तर मित्रांनो, अलीकडे CSTO शिखर संमेलन 2021ची बैठक ही दुशान्बे या शहरात आयोजित केली होती. आणि दुशान्बे काय आहे मित्रांनो? तर ही ताजिकिस्तान या देशाची राजधानी आहे. तसेच मग 16 सप्टेंबर 2021 रोजी ही बैठक आयोजित केली होती. आता हा CSTOचा लोगो. मग CSTO मग काय आहे मित्रांनो? तर कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रेटली ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरसरकारी लष्करी होती. आणि त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 7 ऑक्टोबर 2002. प्रश्न 63. नुकतीच SCO गटाच्या देशांच्या परिषदेची 21वी बैठक कोणत्या शहरात पार पडली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी दुशान्बे या शहरामध्येच. तर मित्रांनो, नुकतीच SCO गटाच्या देशांच्या परिषदेची 21वी बैठक ही दुशान्बे या शहरात पार पडले. मी आताच तुम्हाला सांगितलं की दुशान्बे ही ताजिकिस्तानची राजधानी आहे आणि हा SCOचा लोगो. मग मित्रांनो, ताजिकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कोणती बैठक? 21वी बैठक. कशाची? तर SCO गटांच्या देशांची परिषदेची बैठक. कोणती बैठक कुठे पार पडली आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली कोणत्या देशात पार पडली हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. मग SCO म्हणजे काय? तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार्य संघटना. त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 2021 मध्ये. प्रश्न पुढचा. भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील 15वा सूर्यकिरण 2021 सराव कोणत्या राज्यात सुरू झाला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी उत्तराखंड या राज्यात. तर मित्रांनो, भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील 15वा सूर्यकिरण 2021 उत्तराखंड या राज्यात सुरू झाला. इम्पॉर्टंट आहे. उत्तराखंडमधील कुठे? तर पिथौरागड येथे. आणि 20 सप्टेंबर 2021 रोजी हा सराव चालू झाला होता. कोणाअंतर्गत? कोणत्या दोन देशांमधील? तर भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील. कितवा? तर 15वा. आणि काय? तर सूर्यकिरण 2021 सराव 15वा. प्रश्न 65. नुकतेच तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल पदावर नवीन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी रवींद्र नारायण रवी. तर मित्रांनो, नुकतेच तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल पदावर रवींद्र नारायण रवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इम्पॉर्टंट आहे. प्रश्न पुढचा. आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी 18 सप्टेंबर या दिवशी. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस हा 18 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि मग आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस 2021ची संकल्पना काय आहे? 2021ची थीम काय आहे? तर व्हॉट्स युअर पे गॅप म्हणजे तुमच्या वेतनातील अंतर काय? आणि आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर इंटरनॅशनल इक्वल पे डे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न 67. सॉरी मित्रांनो.
नुकत्याच चालू असलेल्या नॅशनल ओपन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेत कोणत्या महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, हरमिलन कौर बैस. तर मित्रांनो, म्हणजे नुकत्याच चालू झालेल्या नाही, आता अलीकडेच पार पडलेल्या नॅशनल ओपन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेमध्ये हरमिलन कौर बैस या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. मग ही स्पर्धा कुठे झाली मित्रांनो? तर वारंगल येथे झाली ही स्पर्धा. आणि महिलांच्या 1500 मीटर धाव शर्यतीमध्ये हरमिलन कौर बैसने सुवर्णपदक जिंकले. आणि ती कोणत्या राज्याची खेळाडू आहे? तर ती पंजाब या राज्याची खेळाडू आहे. प्रश्न पुढचा, जागतिक जल देखरेख दिवस केव्हा साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 18 सप्टेंबर या दिवशी. तर मित्रांनो, जागतिक जल देखरेख दिवस हा 18 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. मग जागतिक जल देखरेख दिवस 2021ची थीम काय आहे मित्रांनो? संकल्पना काय आहे? तर व्हॅल्यूइंग वॉटर. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे 2021. जागतिक जल देखरेख दिवसला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे. आणि 2021ची थीम काय आहे? व्हॅल्यूइंग वॉटर. प्रश्न पुढचा, अलीकडेच पार पडलेल्या G20 शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष. तर मित्रांनो, अलीकडेच पार पडलेल्या G20 शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले. म्हणजे काय? तर इंटरनॅशनल मिलेट इयर वर्ष म्हणून घोषित केले. कोणत्या वर्ष? तर 2023 हे वर्ष. कोणी केले? तर संयुक्त राष्ट्रसंघाने, म्हणजे UN म्हणजे युनायटेड नेशनने. आणि G20 परिषद हे काय असते मित्रांनो? G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20, म्हणजे हा 20 देशांचा समूह असतो. आणि मग हे संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून का घोषित केले? तर पोषक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी. प्रश्न 17वा, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, 18 सप्टेंबर या दिवशी. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस हा 18 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? तर इंटरनॅशनल कोस्टल क्लीन अप डे. आणि मग इंटरनॅशनल कोस्टल क्लीन अप डे 2021ची थीम काय आहे मित्रांनो? तर कीप ट्रॅश इन दी बिन अँड नॉट इन दी ओशन, म्हणजे कचरा डब्यात ठेवा, समुद्रात नाही. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. मग मित्रांनो, प्रश्न 71वा, अलीकडेच पंजाब राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, चरणजीत सिंह चन्नी. हा प्रश्न पुन्हा येऊन गेला मित्रांनो, पण सुद्धा इम्पॉर्टंट आहे, पुन्हा केलं तरी काही हरकत नाही. अलीकडेच पंजाब राज्याच्या मुख्यमंत्री पदावर चरणजीत सिंह चन्नी यांची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे मित्रांनो, पूर्ण 70 प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे. पूर्ण 70 प्रश्नांची मी तुम्हाला रिव्हिजन करून दिलेली आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसंच शेअर करायला विसरू नका. आणि अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो. तसंच मित्रांनो, तुम्हाला टोकियो ऑलिम्पिक आणि टोकियो पॅरालिम्पिकचा अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, 1 ते 7 सप्टेंबर वीकली करंट अफेअर्स, तसेच 8 ते 14 सप्टेंबर वीकली करंट अफेअर्ससुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. मी तुम्हाला या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.